नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. मी पल्लवी आणि तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. आजचा हा ब्लॉग थोडासा वेगळा आहे. काय आहे त्यासाठी हा ब्लॉग तुम्ही संपूर्ण पहा. कधी कधी ना आयुष्यात एखादे स्वप्न आपण मनापासून पाहिले ना की स्वप्न आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. झोपेत सुद्धा मनात तेच विचार सुरू असतात. उद्या काय करायचं, अजून काय नवीन करायचं, आपण काम कुठे पोचवायचं आणि नकळत आपण त्या स्वप्नात इतके गुंतून जातो ना की बाकी सगळ्या गोष्टी थोड्या मागेच पडतात. माझ्यासोबतही सध्या असंच काहीच झालं होतं. गेल्या जवळपास 10 वर्षात पहिल्यांदाच असं झालं की माझ्या किचनचा ओटा साफ न करता रात्रीच मी तशीच झोपून गेले. ज्यांना माझी सवय माहिती आहे त्यांना हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटलं असेल, कारण घरातील कामं पूर्ण करून किचन आवरून मगच झोपायचं ही माझी रोजची सवय आहे. पण त्या दिवशी सगळं काहीच असह्य झालं होतं. मी युट्यूब सुरू केलं. तेव्हापासून माझा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता आणि खरं सांगायचं तर पुढचा प्रवासही सोपा नसेल हे मला अगदी माहित आहे. पण युट्यूब मॉनिटाईज करण्यासाठी जे क्रायटेरिया पूर्ण करायचे आहेत ते माझ्या समोर पुन्हा पुन्हा येत होते आणि हे पाहून माझ्या डोक्यात एकच गोष्ट सुरू होती की मला हे पूर्ण करायचं आहे. गेल्या 1 वर्षात मी युट्यूब सोबत एवढं सिरियस नव्हते, जितकं सिरियस व्हायला पाहिजे होतं तितकं अजिबात सिरियस नव्हते. पण गेल्या 8 दिवसात मात्र मी स्वतःलाच एका वेगळ्या पद्धतीनेच पाहते. रात्री लाईव्ह घेणं, सकाळपासून घरची कामं करणं, त्यानंतर व्हिडिओ एडिट करणं, व्हिडिओ शूट करणं, थंबनेल, टायटल, डिस्क्रिप्शन, टॅग हे सगळं करता करता पूर्ण दिवस कधी संपतो ना हे कळतच नाही. आणि या सगळ्यात कुठेतरी मला स्वतःलाच वेळ द्यायला विसरले. त्या दिवशी असंच झालं. रात्रीपर्यंत खूप काम केलं होतं. दिवसभराची घरची छोटी मोठी रुटीन कामं आणि त्यात व्हिडिओ एडिटिंग सगळं करून अक्षरशः अंगातली ताकद संपली होती. रात्रीचं जेवण झालं आणि मला एवढी झोप आली ना की म्हटलं आज राहू दे, उद्या सकाळी सगळं आवरते. आणि खरंच त्या दिवशी मी किचन तसंच ठेवलं आणि झोपून गेले. तुम्ही व्हिडिओला सुरुवातीला पाहिलंच असेल. सकाळी सुद्धा रोजच्या पेक्षा उशिराच जाग आली. उठून बाहेर आले तर घरात सगळीकडे अस्ताव्यस्त असं घर होतं. किचन मध्ये तर पसारा पाहून मलाच वाटलं, अरे देवा, हे माझ्याकडून कसं झालं? गेल्या कित्येक वर्षात असं कधीच झालं नव्हतं. आणि त्यात अहोना टिफिन न घेताच कामावर जावं लागलं. तेव्हा एक मनात वेगळीच खंतनी होती. आपण आपल्या स्वप्नांसाठी एवढं धावत असतो ना की आपल्या घरच्यांना तर त्याचा त्रास होत नाही ना. कारण आपण कितीही मोठं स्वप्न पाहिलं तरी आपली माणसं, आपलं घर, आपली जबाबदारी हे सगळं आपल्यासाठी तितकंच महत्वाचं असतं. आणि मला एक गोष्ट जाणवली ती म्हणजे स्त्री एखादी गोष्ट करायला गेली ना की ती फक्त ती गोष्ट करत नाही तर त्या गोष्टीत अक्षरशः स्वतःला झोकून देते. घर असो, मुलं असो, संसार असो किंवा स्वतःचं स्वप्न असो, एकदा मनापासून गोष्ट ठरवली की जीव ओतून मेहनत करते. पण कधी कधी त्या धावपळीकडे स्वतःकडेच पाहायला विसरते. हल्ली ना माझ्या बाबतीत तसंच होतंय. युट्यूब माझ्यासाठी फक्त व्हिडिओ बनवण्याचं माध्यम नाही तर माझं एक स्वप्न आहे. कदाचित त्यांना माझे व्हिडिओ फक्त 10 ते 15 मिनिटाचे दिसतात, पण त्या एका व्हिडिओ मागे कितीतरी तासांची मेहनत असते. कधीतरी घर काम पूर्ण करून शूट करायचं, मुलांकडे लक्ष द्यायचं, कधी एडिटिंग करायचं, थंबनेल बनवायचं आणि मग या सगळ्यांमध्ये स्वतःसाठी वेळ तर अजिबात मिळत नाही. पण तरी मला हे करायचं आहे, कारण मला माझ्या स्वप्नांना एक संधी द्यायची आहे. यश मिळेल की नाही माहित नाही, किती वेळ लागेल, किती लोक माझ्यासोबत राहतील हे आज मला माहित नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, मी प्रयत्न सोडणार नाही. आणि हो, या सगळ्या प्रवासात घरच्यांची साथ माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण माझं स्वप्न जरी माझं असलं ना तरी याचा परिणाम माझ्या संपूर्ण घरावर होतो. म्हणूनच मला एक गोष्ट शिकायची आहे, स्वप्नांसाठी धावायचं पण घरच्यांना सोबत घेऊन, काम करायचं पण स्वतःची काळजीही घ्यायची. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एका दिवसाचा पसारा झाला म्हणून स्वतःला दोष द्यायचा नाही. कारण शेवटी आपणही माणूस आहोत ना. घर कधी नीट असेल, घरात पसारा असेल, कधी सगळं वेळेवर होईल, कधीतरी राहून जाईल, पण स्वप्न मात्र मनात जिवंत ठेवायचं. मला माहित आहे हा प्रवास सोपा नाही, पण कदाचित म्हणून तो माझ्यासाठी खास आहे. आज मी इथपर्यंत आले, उद्या कुठपर्यंत जाईन हे माहित नाही, पण प्रत्येक दिवस काहीतरी शिकवतोय. म्हणूनच जर तुम्ही एखादं स्वप्न मनात घेऊन बसलात ना तर ते फक्त स्वप्न म्हणून ठेवू नका. छोट्या छोट्या पावलांनी का होईना पण त्यासाठी प्रयत्न करा. सकाळी एवढी गडबड असते ना की 2 मिनिटं चहा प्यायला सुद्धा वेळ नसतो. आता हा चहा घेतला,
पण तो उभ्या उभ्यानेच प्यायचा असतो. आता सकाळी सकाळचं माझ्यासाठी मोठा टास्क असेल ना, ते म्हणजे अन्वीचं रुटीन. म्हणजे सकाळी तिचं आवरणं म्हणजे माझ्यासाठी एक घड्याळाचा काट्याप्रमाणेच टास्क असतो आणि तिचे हेअर बांधायचं असलं की मी अशी गोल गोल घड्याळाच्या काट्याप्रमाणे तिच्या भोवती फिरत असते. चला तर मग आता अन्वी स्कूलला निघाली आहे, तिची तयारी केली आणि मग माझं रुटीन करते. आज ना देवपूजा सुद्धा राहिली होती. सकाळी सकाळी उठल्या उठल्या मी ना पहिली देवपूजा करते, त्याशिवाय मन अगदी अजिबात प्रसन्न होत नाही. आज मात्र या गडबडीत ना सगळंच राहून गेलं. नवीन कबड घरी आणलं आणि त्याची पूजा केली. आता तुम्ही म्हणाल कबड तर घेतलंय, एवढी पूजा कशाला? पण माझ्या मते घरामध्ये एखादी नवीन वस्तू आणली ना की छोटी असो मोठी असो आपण तिची पूजा करतोच. कारण ती वस्तू फक्त वस्तू नसते, त्यामागे आपल्या कितीतरी भावना जोडलेल्या असतात. फार काही पूजा मोठी नाही, फक्त हळद कुंकू वाहिलं आणि श्रद्धेने असा नमस्कार केला. हॅलो एव्हरीवन, मी पल्लवी आणि तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आता तुम्ही छोटीशी पूजा बघितली असाल तर मी हे काल कबड घेतलेलं आहे, तर याचीच मी आत्ता पूजा केलेली आहे. अन्वी गेलेली आहे स्कूलमध्ये आणि बऱ्यापैकी घरातली छान माझी कामं झालेली आहेत. तर देवपूजेला उशीर झाला कारण मला आज उठायलाच लेट झालं. त्यानंतर टिफिन बनवायचं म्हटलं, अन्वी स्कूलमध्ये गेले तर निवांत असं देवपूजा करेल. त्याच्यानंतर मग हा कबड आहे, छोटासा कबड आहे. पहिला जो कबड होता ना तो फोल्डेबल होता आणि तिचे सुद्धा कपडे आता खूप झाले आहेत, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये नाही मावत आहेत, म्हणून मग मी असं कबड छान घेतलेला आहे. आता कोणतीही आपण नवीन गोष्ट घेतली ना, म्हणजे छोटी असो मोठी असो, लहानपणापासूनच सवय आहे की त्याची पूजा करायची. पूजा म्हणजे बस एक हळद पिंजर लावायची आणि त्याची मनोभावी पूजा करायची असते. म्हणजे आपण एखादी वस्तू नवीन घेतो ना ती आपल्या घरामध्ये छान सूट व्हावी, असं कदाचित त्या भावनेमागचं कारण असेल. तर मी सुद्धा कबडची पूजा केली आणि ते कबड आहे ते सुद्धा मी दाखवणार आहे. ते खूप छान आहे, खूप वर्ष टिकलं. जेव्हा अन्वी 2-3 महिन्याची असताना मी ते कबड घेतलं होतं, ऑनलाईनच घेतलं होतं. पण काय झालं, ते फोल्डेबल आहे तर थोडं इकडून तिकडून ना ओझं झालं की सटकतं आणि खूप मेस होतो. त्याच्यात ऑर्गनायझर पण सुद्धा ठेवता येत नाही कारण ते एकदम खूप थोडंसं नाजूक आहे. लाईट वेटच कपडे आपण ठेवू शकतो. तर मी असा कबड मागवलेला आहे. आता ह्याच्यामध्ये छान असा ऑर्गनायझर ठेवून मी तिचे कपडे ठेवणार आहे. म्हणजे खूप बरं होईल, कारण कसं असतं सेपरेट कपडे असलेले बरे असतात. तर सकाळची तुम्ही धावपळ बघितलेली असाल, सकाळ ब्लॉग चालू करायला सुद्धा अजिबात वेळ नव्हता. डायरेक्ट मी शूट करायलाच चालू केली. म्हटलं छान असं आवरल्यानंतर ब्लॉग स्टार्ट करते. तर आता मी ब्लॉग स्टार्ट केला आहे. चला तर मग मी आधी पहिलं कबड दाखवते, त्याच्यानंतर मी सगळं याच्यामध्ये शिफ्ट करणार आहे. आता हे सुद्धा मी दाखवणार आहे ओपन करून की हे कबड कसं आहे. तर इथे बघा, मी ओपन करते. छान आहे कबड, असे कंपार्टमेंट आहेत. इथे आहे, इथे 2 आहेत आणि इथे बघा 2 असे ड्रॉवर दिले आहेत. बऱ्यापैकी आहेत मोठे, म्हणजे इथे जे ज्वेलरीज वगैरे मी ठेवू शकते, बॉक्सेस वगैरे आणि क्लिप्स वगैरे ना खूपच पसारा होतो इकडे तिकडे. त्याच्यानंतर इथे एक कबड कप्पा आहे आणि खाली आहे. तर असा छान मला कबड मिळाला आहे. तर मी काल ऑफलाईनच घेतलेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. बघा, तिचा जो कबड आहे तो मी ऑनलाईनच मागवला होता. अन्वीच्या आजीने घेतला होता. ती जेव्हा लहान होती ना, एक 2-3 महिन्याची होती तेव्हा मी घेतला होता. तर असे ना सेल्स आहेत आतमध्ये. आता सगळं हे मेस झालं आहे आणि हे बघा असं आहे असं. तर ह्याच्यामध्ये ना खूप खूप छान टिकलं, अजूनही खूप छान आहे. पण आहे ना कपडे खूप झालेत तिचे, त्याच्यामुळे हे बघा इथे ना असे फोल्डेबल आहेत, त्याच्यामुळे हे कधी कधी ना इथून सटकतं आणि पूर्ण कबड खाली पडतं आणि मला मग डबल काम लागतो. खूप छान आहे. हे सुद्धा मी यूज करणार आहे, पण हलक्या वस्तू ठेवण्यासाठी यूज करणार आहे. तिचे आता कपडे खूप झाले आहेत त्याच्यामुळे ते त्याच्यामध्ये नाही बसत आहेत. तर असा छानसा कबर्ड आहे आणि जवळजवळ ह्या कबर्डला ना 4 वर्ष झालेले आहेत या कबर्डला आणि अजूनसुद्धा खूप आहे. एकदम फोल्डेबल आहे. ट्रॅव्हलिंगसाठी कुठे शिफ्ट झाला तरी सुद्धा खूप छान आहे.
तर चला मग मी आता तो कबड आतमध्ये आणणार आहे आणि मी आता एकटीच आहे. तो कबड आतमध्ये आणणं एक बघूया आता मी कसा कबड आणते, कारण खूप हेवी आहे तो सुद्धा. कबड आणलं ते हॉलमध्येच होतं. आता मी घरी एकटी होती त्यामुळे कबड थोडंसं हेवी असल्यामुळे हॉलमधून बेडरूममध्ये घेऊन जाण्यासाठी मला थोडी जास्तच कष्ट घ्यावे लागले. पण एकदा मनात गोष्ट ठरली ना की आज हे पूर्ण काम करायचं आहे की मग कसलीच अडचण आली तरी ते काम पूर्ण करतोच आपण. सगळ्यात आधी काय केलं, जुनं कबड बाजूला केलं आणि तिथली जागा पूर्ण क्लीन करून घेतली. इतके दिवस कबड तिथे असल्यामुळे थोडीशी धूळ साचली होती, त्यामुळे नवीन कबड ठेवण्याआधी जागा नीट स्वच्छ करून घेणं गरजेचं असतं. त्यानंतर नवीन कबड सुद्धा त्या जागी मी शिफ्ट करून घेतलं. सगळ्यात मोठा टास्क म्हणजे जुन्या कबड मधील कपडे नवीन कबड मध्ये शिफ्ट करणं, आणि हे काम मला अन्वी येण्याच्या आधीच करायचं होतं. नाहीतर आई हे काय करते, आई तू ते काय करते, म्हणजे मिनिटाचं काम तासभराला लागू शकतं असं होतं. म्हणून ती येण्यापूर्वी मला शक्य तितकं काम करून घेता येतं तेवढं मला करून घ्यायचं होतं. त्यानंतर ना मी आधी कबड छान क्लीन करून घेतलं आणि सगळे कपडे तिचे बाहेर काढून घेतले. असे ना मी ऑर्गनायझर मिशोवरून मी ऑर्डर केले आहेत, तर खूप छान कन्व्हिनियंट पडतात. कारण जे नवीन कपडे आहेत जे म्हणजे ते कधीतरीच वापरले जातात ते मी असे ना पाउचेस मध्ये भरून ठेवले, म्हणजे दिसायला सुद्धा पटकन दिसतात आणि पटकन आपल्याला कुठे जाताना घेता सुद्धा येतात. आता हे असे ऑर्गनायझर आहेत ज्यामध्ये जे डेली नाही यूज केले जात ते मी या ऑर्गनायझर मध्ये ठेवले आहेत. म्हणजे कपड्यांचा ना पसारा सुद्धा होत नाही आणि कबड सुद्धा खूप छान दिसतं. कारण काय होतं, रोजचे कपडे शोधताना ना बाकीचे कपडे सगळे विस्कटून जातात. त्यामुळे सुरुवातीपासूनच थोडं व्यवस्थित प्लॅनिंग करून ठेवलं ना की बरं असतं. आता हा तुम्ही ड्रेस बघताय ना, तो अन्वीच्या सेकंड बर्थडेचा आहे. तर मी एक आठवण म्हणून खास जपून ठेवला आहे आणि तो सुद्धा खूप छान आहे. तिने फक्त एक दोन वेळेलाच घातला असेल. एक आठवण म्हणून मी हा फ्रॉक जपून ठेवला आहे. तो सुद्धा मी या ऑर्गनायझर मध्ये ठेवून घेतला. आता बऱ्यापैकी माझं आवरून झालं होतं. छोट्या मोठ्या गोष्टी शिफ्ट करणंच बाकी होतं. आता कपडे तर पूर्ण मी लावले होते, पण छोट्या मोठ्या ज्या ज्वेलरीज वगैरे होत्या तो असा सगळा पसारा पडला होता. आणि एवढ्या सगळ्यात आमच्या मॅडम येण्याची वेळ झाली आणि आता बघूया तिचे रिएक्शन कसं आहे. का घासून टाकला बघू दे. टिफिन खाल्लास का? दाखवते सर आतमध्ये सरप्राईज आहे. मग तू सरळ लाव. तू सरळ कसा कुठला हा वाला? होय लावलं. आता तुम्ही पाहिलंच असेल, तिला काही पसंत पडतच नव्हतं. तू हे का केलंस, ते कसं केलंस, हे का असं केलंस, तिला खूप प्रश्न पडले होते. मी तो पसारा सगळा तिथेच ठेवला आणि अन्वीला पहिलं भरवून घेतलं. आता ना जे घरी असतं ना ते रोज मी देवाला नैवेद्य दाखवत असते. त्याच्यानंतर ना मग तिचं आवरलं, ती जेवली आणि मग स्टडी घेतला. कारण ती संध्याकाळी खूप कंटाळा करते आणि मग तिचा खेळण्याचा मूड असला की ती स्टडी करत नाही. म्हणून तिचं आवरलं ना, जेवली की तिचा स्टडी घेते. आता स्टडी घेताना ना मी डोक्याला हात लावला, कारण ती मला काहीच करून देत नव्हती. हल्ली स्वतःचा अभ्यास स्वतः करते. खूप बरं वाटतं की मुलं जेव्हा स्वतःचा अभ्यास स्वतः करतात. मला जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत. टीचरने जे दिलेलं असतं ना ते तिच्या पुढ्यात ठेवलं की ती स्टडी करत असते. नंतर 7 होय. काय काय घरामध्ये? अरे वा, एवढी माणसं आहेत तुझ्या घरामध्ये? बापरे. आम्ही येऊ का? ओके, खेळ. थोडं कबड आवरायचं होतं, पण मॅडमची काय लुडबुड सुरूच झाली होती. आई किचन मध्ये काम करत असेल तर तिथे करायचं, साफसफाई करत असेल तर तिथं करायचं. खरं सांगू, कधी कधी आपल्याला वाटतं की अगं राहू दे, मी करते, तुझ्याकडून नाही होणार. पण मुलांना त्यावेळी कामापेक्षा आई सोबत राहायचं असतं.
आई काय करते, काय करत असते ते बघायचं असतं. आणि अन्वी सुद्धा अशी तशीच अगदी मागे मागेच असते. म्हणून तिला खेळ म्हटलं होतं तरी तिची लुडबुड काय चालूच होती. लहान मुलं ना आपल्यालाच पाहून शिकत असतात. आपण त्यांच्यासाठी काही वेळ शिकवण्याचा प्रयत्न करत असतो, पण आपण जे रोज करतो ते त्यांच्यासाठी एक प्रकारचं शिक्षणच असतं. आपण घरात वस्तू नीट ठेवतो, तेही ती नीट ठेवायला शिकतात. आपलं काम झाल्यावर आपण जागा स्वच्छ करतो, तर त्यांनाही तसंच करावंसं वाटतं. आपण मुलांना नेहमी म्हणतो, "तू लहान आहेस, तुला नाही जमणार," असं म्हणत राहिलो तर कदाचित त्यांचा उत्साह कमी होईल. त्याऐवजी आपण त्यांना ना छोट्या छोट्या वस्तू करून, गोष्टी करून दिल्या तर त्यांचा आत्मविश्वास सुद्धा वाढतो. आणि आई म्हणून आपल्याला सगळं स्वतःच करून घ्यायची सवय असते, पण आपल्याला वाटतं आपण पटकन करून घेऊ. पण त्यावेळी मुलांना शिकण्याची एक संधी आपण द्यायला हवी. आज माझं कबड आवरताना अन्वीची मदत कदाचित फार मोठी नसेल, पण तिच्या छोट्या मदतीमागे खूप मोठी अशी तिची भावना आहे. फायनली कबड मी लावलेला आहे. आता इथे वरती ना मी तिचे बॉक्सेस ठेवले, त्याच्यामध्ये ज्वेलरी आहे आणि मधल्या कबडमध्ये रेग्युलरचे कपड ते आहेत ते ठेवले होते आणि ह्या ड्रॉवर मध्ये ना तिचे नॅपकिन, सॉक्स आणि अजून छोटेसे ज्वेलरीचे बॉक्स ह्याच्यामध्ये ठेवून दिले होते, जेणेकरून ना पटकन सापडतील, म्हणजे शोधावं लागणार नाही. आता ह्या कबड मध्ये ना खूप सारे मी ऑर्गनायझर मागवले आहेत. म्हणजे लहान मुलांचे खूप छान छान ऑर्गनायझर मिळतात मार्केटमध्ये. तेच मी 2-4 ऑर्गनायझर मागवले आहेत. आता खालच्या साईडला तिचे बुक्स वगैरे जे टॉईज वगैरे आहेत ते मी ठेवले आहेत. तर त्यासाठी सुद्धा वेगळा ऑर्गनायझर आहे. तर नक्कीच मी नंतर दाखवेन. तर सध्या तरी असाच मी ऑर्गनाइज केला आहे. जर तुमच्याही अंगात स्वच्छता करायचा गुण जास्त झाला असेल ना, तर एकदा साफसफाई करायला घेतली की बस, इकडे धूळ दिसते, तिकडे धूळ दिसते, मग काय एक काम करता करता अनेक कामं आपोआप सुरू होतात. माझंही अगदी तसंच झालं. फक्त एक जागा क्लीन करायला म्हणून सुरुवात केली, पण मग वाटलं चला पूर्ण ड्रेसिंग टेबल सुद्धा आपण क्लीन करूया. खरंच ना स्त्रिया नेहमी स्वतःची कामं वाढवून घेत असतात. सुरुवातीला एका कामापासून सुरुवात होते आणि शेवटी 4-5 कामं पूर्ण झालेली असतात. हे करूया, ते करूया म्हणता म्हणता वेळ कसा निघून जातो ना समजत नाही. पण या सगळ्यात एक गोष्ट मान्य करावी लागेल हा. कितीही दमलो तरी घर स्वच्छ, टापटीप आणि चमकदार दिसलं की मनाला वेगळं समाधान मिळतं. दिवसभराचा सगळा थकवा क्षणात निघून जातो आणि वाटतं की चला आज दिवस खूप छान गेला आहे. चला तर माझी सुद्धा खूप छान अशी क्लिनिंग झाली होती. बऱ्यापैकी मी बेडरूम सुद्धा क्लीन करून घेतलं होतं आणि अन्वीचं जे जुनं कबड होतं ते सुद्धा मी पुसून ठेवून दिलं होतं. आता चला तर मग हा ब्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला हा आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि आता रात्रीचे 12 वाजून गेलेले आहेत. अन्वीचा नेहमीच आहे, तुला नको आहे 11 वाजून गेले की तिला खेळण्याचा उत्साह थोडा जास्तच येतो. तर आता हे जवळजवळ 12:30 वाजून गेले आहेत.